हाय नमस्कार सगळ्यांना। तर कुणाकुणाच्या इथं जत्रा चालू झाल्या सांगा तेवढं, म्हणजे नाही का ते मर्याय लक्ष्मीची जत्रा नसतात का ते आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आता आजपासनं नाही, उद्यापासनं शुक्रवारपासनं चालू झालं। तर आमच्या इथला देव भैरोबा जे जत्रेला गेलेला असतो का नाही काशीला, ते आता रविवारी येणार आहे। रविवारी यायचं आहे देव आता। मग तिथनं पुढं नारळ फोडायला आमच्या इथं चालू होत्यात। आणि हां, मला भरपूर फोन आला, एका पुण्याच्या ताईंचा आला, परत नागपूरच्या ताईंचा, परत कल्याणहून पण आलता आता एका दादाचा, परत म्हणजे लय फोन आले मला, आज आल्या। मग त्याचं म्हणणं आहे की ताई तू ना घरात बसून व्यवसाय हे करू शकते। तर मी म्हणलं काय? तर म्हणले तुमचं गाव एवढं छोटं आहे म्हणल्यावर खपणार नाही, तर तू म्हणतेस ना, तर हा आपल्या गावात पण ठेवायचं। आणि आपण आता नाही का हे करू शकत नाही, तर बघू आता चाललंय नियोजन शीतलच्या इकडंच टाकायचं। नियोजन म्हणजे झालंय बऱ्यापैकी, पण जरा थोडी अडचण आहे, त्यामुळं फायनल तिथं झालं, येऊन जाऊन मी करू शकते। इथं पण थोडा माल ठेवायचा आणि तिथं जे खपतंय ते करत राहायचं। आणि पण त्यासाठी आपल्याला भरपूर असं भांडवल लागणार आहे। तर भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की ताई तू सुकाट बोंबील तुमच्या गावात खपते तर टाक। तर हो, सुकाट बोंबील आणायचं आहे, पण आता पालखी तर माघारी गेली। पण राहिला प्रश्न आता देव नाही का, कुणाचं कोंबडा असतंय, कुणाचं बोकडा असतात, कुणाच्या पोळ्या असतात। मग आता ही 3 आठवडा म्हणजे आणि परत श्रावण लागतोय। आमच्यात जास्त श्रावण काय पाळत नाही ती, पण मी माल आणणार आहे लवकरच। लवकर म्हणलं तरी एक किलो आपलं आणायचं आणि चालू करायचं। तर पोपळ्याच्या दादांचं पण म्हणणं होतं तिथं जाऊन बघून या जेऊरमध्ये, तर तिथं पण मी गेले, तिथं पण गेले। सोमवारी जाता बाजारला गेलते ना, त्यावेळेस मी तिथं पण गेले, पण तिथं पण भरपूर महागा, म्हणजे 5 वस्तू आपल्याला म्हणतात ना 5 रुपयाची वस्तू जी भेटणार का नाही, ते आपल्याला तिथं 10 रुपयाला वस्तू भेटणार। मग आपण विकायची कितीला? ती 20 रुपयाला विकायची म्हणली तर आपल्या इथं कोण घेणार नाही, बरोबर आहे का नाही? ते आता आपलं भांडवल पण निघणार नाही, किंवा माझ्या हाजरीत सोडा पण भांडवल सुद्धा निघणार नाही। माझ्याकडे आता पैसे आहेत, मी आता भरू शकते। आणि मग परत भांडवल तर कमी पडलं, त्या जेवढा माल आणला तेवढ्याला तर मालाला तर भांडवल कमी पडलं, तर परत पैसे मी आणायचं कुठनं? आता आपल्याला पनवेलच्या ताईनं एवढी मदत केली, 5,000 रुपये पाठवले, यायला जायला मला पुण्याला गेलं 500-600 रुपये गेलं, बाकीचं तसंच ठेवलेलं आहेत मी, असं काय मी खर्चलं नाही। आणि कामाला तुम्ही म्हणसान की हा, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की ज्योतिताई आपली घरी बसून राहत नाही, कारण शेतामध्ये कामाला जायचं तर पाऊस आहे, शेत ओलं आहे, आणि दुसऱ्या कामाला जावं म्हणलं तर ओळख नाही, आणि तसं जेऊरला जावं लागतंय, त्याला गाडी खर्च रोजचा रोज कुठनं आणायचा। परत टिंबुर्णीला पण MIDCत आहे, पण तिकडून पण येणं जाणं म्हणजे उशीर होणार ना, माझी धावपळ होणार, असं होणार। आपण टाईमाला तर पोचणार तर नाहीच नाही, पण उशीर पण होणार यायला, मग आपल्याला एवढं नाही परवडत ना। मला मस्त जाऊ वाटतंय, पण बघू आता माझं नियोजन चाललंय, जे मी तुम्हाला सांगितले ते मी करणारच आहे। पण कारखाना तर चालू झाला तर मग काय कुठं जायची गरज पण लागणार नाही। पण हे गाव एवढं अडाणी आहे का नाही, एवढंही, कारण जेव्हा आपण मदत करतो, म्हणजे ज्या गोष्टी ठरवतो का नाही त्या गोष्टी होतच नाहीत, आणि ज्या गोष्टी करायला पाहिजे तर त्या केल्या तर त्याला यश पण नसतं। या काय करावं, काय डोकं चाला नाही बघा। तर पनवेलच्या ताई आपल्याला मदत करणार आहेत म्हणल्यात 10,000, कारण शीतलला मला आम्हा दोघीला भांडवल म्हणजे थोडंफार आम्ही पण जमा केलं आहे, अजून थोडंफार कमी पडतं आहे, तर आपल्याला पनवेलच्या ताई मदत करणार आहे, कारण त्या एक देवी आहेत, देवी आपल्यासाठी धावून येतात। तर तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, आणि भरपूर जणांनी आपल्याला मदत केली, बानू
बानूला नाही का खाऊला पैसे, कुणी 500 रुपये, कुणी 200 रुपये, कुणी 300 रुपये, कुणी 1000 रुपये, कुणी 1100 रुपये अशी मदत आपल्याला केलेली आहे बानूला. तर ते बानूचा त्यात दुधाचा महिना गेला आणि तिला रोजचं रोज खायला लागतंय. तिचं काजू बदाम संपलेलं ते आणलं, परत तीळ संपलेलं ते पण आणलं. म्हणजे जे वस्तू तिला लागतात ती जे बानूसाठी खाऊला पैसे आलेले आता पनवेलच्या ताईनं आपल्याला आणलेलं बानूला पाठवलेलं ते भरपूर दिवस गेलं. एक एक चमचा म्हणलं तरी मग आता ते आणावं लागलं मला, आहे की नाही. तर चला बघू आता घरात पण लागतंय किंवा माझ्याशिवाय दुसरं कोण बघणार आहे. लय डोकं किराय काय टेन्शन कोणचं म्हणून टेन्शन घ्यावं ती कळना बघा मला. तर हेड्या बाबाला असलं तर नक्कीच लाईक करा ना. अजून काय तुमचं मत आहे ते मला सांगायला नक्कीच विसरू नका. नक्कीच सांगा तुम्हाला जे वाटतंय ते मी जसं पाहिजे तसं मी करायला तयार आहे. पण एवढंच की आपल्याकडं जेवढा पैसा म्हणजे भांडवल आहे तेवढ्यातच गुजारा करायचा आहे. जास्त तुम्ही मोठा असं दुसरं काय सांगचाल तर ते माझ्याच्यानं व्हायचं नाही. कारण बानूला मध्येच लय पैसे गेलेले आहेत. जवळजवळ 15,000 रुपये गेल्यात आहे बानूला. दवाखान्यात किती आजारी होती बानू तुम्हाला तर माहिती आहे. माझी घरातली कंडिशन, आम्ही एक दिवस खातोय, एक दिवस उपाशी झोपतोय, भात शिजवून त्यावर चटणी टाकून खातोय. काय तुम्हाला परिस्थिती सांगा. जे आहे ते बरं आहे म्हणायचं चालायचं. पण मी माझ्या घरातली परिस्थिती कधीच मी कोणाला सांगितलेली नाही. जे आहे त्यात मी खुश आहे. मी अजून पण सांगते ज्याच्यात आहे त्याच्यात मी खुश आहे अजून पण बानूला मी नाही का हे नाही करू शकत. पण सगळ्यात जास्त व्यवसाय माझा तुम्हाला मी सांगते. सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय का नाही तर या गावात नाही का एक म्हैस आणली असती दुधाची तर दूध पण खपलं असतं बऱ्यापैकी. कारण 30 रुपये 60 रुपये लिटर आणि ते म्हशीला पण कुठं आपण चारू शकतोय. आणि ते व्यवसायच आहे दुधाचा एक म्हणलं तर. रोजचा बानूला महिन्याला पैसे येणार 900 रुपये अर्धा लिटरचं 1 लिटरचं. म्हणजे बाहेर रतीब तरी आपण लावला का नाही 3 रतीब लावलं तरी त्या म्हशीचं बी खाणं होतंय, बानूचं पण होतंय आणि 4 पैसे पण येतात. पण आपल्याकडं म्हैस घ्यायचं म्हणलं तर का नाही जवळजवळ 80-90 हजाराला जायती म्हैस. मग एवढं नाही आपले भांडवल. बघू नशिबात आलं तर बारकं आपलं 7-8-9 हजारापर्यंत आलं का नाही ती मग त्याला मोठं करून आपलं त्याच्यावर व्यवसाय आपला ती पण चालू होईल. का दुधाचा, परत तूप म्हणा, ताक म्हणा, दही म्हणा, हे गावात जास्त खपतं खात्यात लोक. तर हेड्या वावाला असलं तर नक्कीच सांगायला विसरू नका. माझं मत काय असं वाटलं किंवा काय वाटलं तुम्हाला हे सांगायला विसरू नका. मी माझं मत तुमच्यासोबत सांगते, शेअर करते. तर चला बाय.